ठेकेदार कोटवरी आला माझ्या घराचं काम. साहेब मी ठेकेदार नव्हे, सिव्हिल इंजिनियर हो. एवढा शिकून सवरून मला रिस्पेक्ट देवाचे तर ठेकेदार म्हणता का जी? बे पण माझ्या घराचं काम कोटवरी आला ते सांग. आला नंदीवरी. होत आहे. एवढ्या सपाट्यानं काम चालू आहे तरीची 2 मंजिलीचं काम झालंच आहे. येत्या दिवाळीला मला वास्तू करायचं आहे बरं. अजी तुम्ही काय टेन्शन घेता, या 10 दिवसात वास्तू करा ना. 9व्या दिवशी तुमचं काम कम्प्लीट नाही केलं तर नावाचा ठेकेदार सिव्हिल इंजिनियर नाही मी. ओके साहेब वो जरा पैसे देंगे तो बड़ा होगा हमको. नहीं वो कैसे मजूरी का पेमेंट भी करना है ना साहेब. अबे काम पाहिला की तुमचे हळूहळू आणि पैसे मागता वेळेस झपाझपा पैसे मागता बे. अजी आता कधी पैसे मागलो मी तुम्हाला? मागच्याच हप्त्यामध्ये मी तुला 50,000 रुपये दिलो बरं, आणि रेकॉर्ड लिहून ठेवला मी. 50,000 पाहिलास का डेंगू भाऊ? आपला मालक हप्त्यानं पैसे उचलते न जेव्हा आपल्याला पेमेंट देवाचा वक्त येते मालक आपली गुबी दाखवते. अबे गण्या भाऊ, अबे तुम्हाला समजे काऊन नाही बे? तुमचा मालक 1 नंबरचा भिकारी आहे म्हणून. अबे 50,000 का होते बे? सिमेंटच्या चुंगड्या, लोहा हे सब पे घेवासाठी मी ना आपल्या गियातून पैसे टाकलो. आता या मालकाला समजायला नाही पाहिजे का याला 5-10 लाख रुपये द्यावा म्हणून हप्त्याला? बहीण माई याचा घर बांधता मला आपला घर बिका लागल. बहीण माई तुला आताच्या आता मी कामावरून काढतो का? बे तू का काढशील बे मले? तुझ्यासारखे 56 घेतो म्हणलो इकत. पस्तूर कोडचा लोकायला सांगत बसते का मी सिव्हिल इंजिनियर आहो म्हणून? बे ठेकेदार आहेस तू. फेकला ठेकेदार आहेस, फेकला तिकडं. गण्या भाऊ आता बुडका तुमच्या तोंडावर मुतून गेला जी. तू कोणाची वाट पाहत आहेस? तूही माझ्या तोंडावर हगून जा. नाही जी, मी सकाळी झालो आपल्या घरून हगून. बे भाऊशीच्या काम करा ना बे. अबे 15 दिवसात हा घर रेडी झाला पाहिजे. इथं मालक माझ्या ढुंगणाच्या 2 फलक्या करते. ओके ब्रो, एक वेळ मला रईस बनू द्या बे. तुम्हाला हुंगून नाही पाहिजे करा कुत्रा. काका अरे बाळा, तुम्हाला पोरं आहेत का जी? लगेच प्रयत्न केलो रे बापू, पण झाले नाही. दत्तक घेता का मला? का? ऐका ना काका, मला दत्तक घेवा ना. लमची दुनिया लगेच टप झाली आहे जी. मोकात गेला 10 रुपयाची बिडी घेता घेता गुबिल घाम फुटते. पहा ना काका, रईस घरचे दिसता तुम्ही. मला दत्तक घेवा ना. अबे पण तुझे मायबाप? माझ्या मायबापांना माझी मार्केट मध्ये सुपारी दिलाय. काय? ते सोडा ना काका, तुमच्या पाया लागतो जी. मला गाडी मध्ये घुमावायचं आहे, मला दत्तक घेवा ना. मोकात गेला आजच्या जमान्यामध्ये शिकून जॉब नाही भेटत. इडी जोलेले. अहो आई, तुझ्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले. असे कसे झाले माझे पैसे बंद? नेट कॅपीवाला म्हणे केवायसी नाही केलं म्हणे तुझ्या मायेनं. केवायसू? हो केवायसू. त्या बायाच्या योजनेचा लगेच पुरुषाने का ना फायदा घेतला. घोसडीचे बाया बनू लाडक्या बहिणीचा फायदा घेतला का ना, म्हणून सरकारने का ना केवायसी करायला सांगितलं. हा बकऱ्या त्याला केवायसी म्हणतात. मग मला ज्ञान हे पडण्यापेक्षा स्वतः केवायसी काऊन नाही केलीस? आता तू माझ्यासोबत असा बोलशील का? असा मीने नाही, पप्पानं म्हणलं तुले. पप्पाचा मेसेज पोहोचवलं तुझ्याकडे. पप्पा म्हणे मले तुझी माय दुनियाभराच्या डकऱ्या हेपलते म्हणे, आणि केवायसी करायला का झाला होता म्हणे. येऊ दे बरं तुझ्या बापाले. तसा म्हणल्यावर माझा बाप कायले येईल व? तो नाही आता 2 दिवस, तो राहते आपल्या मित्राच्या घरी. गण्या खरंच माझे 1500 रुपये बंद झाले का रे? मी पुढच्या महिन्यात साडी घेईन म्हणलो. नाही झाले, पण आता बंद होऊ शकते. म्हणून लवकरात लवकर आधार कार्ड धरून जवळपासच्या नेट कॅपी मध्ये जा आणि केवायसी कर. म्हणजे मग तुझे पैसे चालूच राहतात. तुझ्या बापाला फोन लावून आताच्या आता घरी ये म्हण बरं. 5ची कांडी 3चा बोका. पप्पा कसा येईल घरी जेव्हा त्याच्या जीवाला आहे धोका? बेलना फेकून मारशील तू माझ्या बापाले. आता बाप कायले येईल घरी आपलेच कापाले.